माधुरी हत्तीनीला नांदणी मठामध्ये परत आणण्यासाठी हाय पॉवर कमिटीनं परवानगी दिलेली आहे। मात्र याच हाय पॉवर कमिटीनं जी काही समिती नेमलेली आहे ती अद्याप या ठिकाणी आलेली नाही आणि त्यामुळेच कुठेतरी अजूनही नांदणी ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे आणि त्यामुळेच आपण बघू शकतो पुन्हा एकदा या सगळ्या नांदणी मठामध्ये माधुरी हत्तीनीला लवकरात लवकर परत आणावं या मागणीसाठी उद्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे ते या नांदणी ग्रामस्थांकडून केलं जाणार आहे आणि त्याची तयारी आपण बघू शकतो कशा पद्धतीनं सुरू आहे। नांदणी मठामध्ये जे काय जैन मंदिर आहे नांदणी गावामध्ये त्या ठिकाणी हे सगळं आंदोलन आहे ते केलं जाणार आहे। माजी खासदार राजू शेट्टी असतील, त्याचबरोबर इतर नेते, त्याचबरोबर गावातील लोक देखील पूर्णपणे एक दिवस चूल बंद ठेवून उपवास करणार आहेत आणि माधुरी हत्तीनीला पुन्हा एकदा नांदणीमध्ये परत आणण्याची मागणी आहे ते करणार आहे। आपल्यासोबत इथले ग्रामस्थ आहेत, बोलूयात। काय सांगाल? खरं तर एक वर्ष पूर्ण होतंय माधुरी हत्तीनीला जाऊन पुन्हा एकदा आंदोलन करावं लागतं। माधुरी हत्ती उद्या 28 तारखेला रात्री इथून आमच्या इथून हिरावून गेले होते। आता एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांचे तारीखवर चालू आहे, म्हणजे कमिटी आज येईल उद्या येईल असंच चालू आहे आणि येत्या 5 तारखेला ते कमिटीचे जे कोर्टाचा निकाल आला आहे त्याचा मुदतसुद्धा संपत आहे। मग अजूनसुद्धा कमिटी यायला तयार नाही, त्यामुळं लोकांचाच एवढा म्हणजे उठाव आहे की आपली हत्ती लवकरात लवकर परत यावी यासाठी उद्याचा एक दिवस लाक्षणिक उपोषण करायचं आहे आणि उपोषणानंतर संध्याकाळी पुढची दिशा काय ठरवायची ते सगळ्यांच्यावर चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे। कारण आपण बघितलं वेगवेगळ्या पद्धतीने हालचाली तर सुरू आहेत, मात्र प्रत्यक्षात अजूनही हत्ती नांदणी मठामध्ये येत नाही आहे। काय कारण आहे असं वाटतं तुम्हाला? आता ते तांत्रिक काय तर गोष्टीचा मुद्दा सांगून त्यांनी हत्ती अडवण्याचा प्रयत्न करत आहेत। यासाठी प्रामाणिक प्रयत्न ज्यांचे चालू आहेत त्या प्रामाणिक प्रयत्नाला साथ देण्यासाठी आम्ही नांदणीकरांनी उद्या एक दिवस राजू शेट्टी साहेब असतील किंवा बऱ्याच सगळ्या नेते मंडळांनी आवाहन केलं आहे, ज्यांना बाबा हत्तीप्रेमी आहेत त्यांनी इथं येऊन सहभागी व्हावं आणि पंचक्रोशीतील सर्वच नागरिकांनी इथं येऊन सहभागी व्हावं आणि ज्या तांत्रिक बाबीचं हे आहेत ते आमच्याकडून माधुरी हत्ती हिरावून घेताना कोणतीही त्यांनी हे केलं नाही। ते कसं मॅनेज करून आमच्याकडनं हत्ती करून हे केल्यात तसं त्यांनी काय करायचं मॅनेज करू देत आणि आमचा हत्ती आम्हाला परत आणून देत ही एकमेव भावना ठेवून आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणाऱ्यांना पाठिंबा देत आहोत। काय उद्याच्या आंदोलनाचं स्वरूप आहे? मी आता आमच्या हत्तीसाठी पंढरपूरला वारीला गेलो होतो, तिथं एक दिवस आषाढी उपवास केलेला आहे, तर उद्या एक दिवस आमच्या माधुरीसाठी इथं उपवास धरला जाईल। एवढंच सांगायचं आहे, जेवढ्या लवकरात लवकर आमची माधुरी मिळेल तेवढंच आम्ही आनंदी होईल। पण कशा पद्धतीने या सगळ्या ग्रामस्थांच्या भावना आहेत? खरं तर शांतीसागर महाराजांची पुण्यतिथी आहे, तत्पूर्वी ही सगळे माधुरी हत्तीनी यावी अशी तुमची इच्छा आहे। कशा पद्धतीनं ही मागणी आहे? शांतीसागर महाराजांची पुण्यतिथी आता 71वी आपल्या इथं नांदणीमध्ये होत आहे। त्या संदर्भात आम्ही हा विचार केला आहे की त्या पुण्यतिथीला आमची माधुरी हत्ती इथं असावी, त्याचा एक जल्लोष आम्हाला मोठा असणार आहे। तर पाहिलं आपण कशा पद्धतीने या सगळ्या नांदणी ग्रामस्थांच्या भावना आहेत। खरं तर एक वर्ष पूर्ण झालेलं आहे माधुरीला या सगळ्या नांदणी मठामध्ये जाऊन तिला परत आणण्यासाठी गेली वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं झाली, त्यानंतर हालचाली देखील वरिष्ठ पातळीवर सुरू झालेल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात अजूनही माधुरी हत्तीनी या नांदणी मठामध्ये आलेली नाही आणि त्यामुळेच कुठेतरी या सगळ्या कामाला गती मिळावी यासाठी हे उद्या आंदोलन केलं जाणार आहे। त्याचबरोबर 13 सप्टेंबरला शांतीसागर महाराजांची जी काही पुण्यतिथी होणार आहे त्या पुण्यतिथी दिवशी माधुरी हत्ती नांदणी मठामध्ये असावी अशी देखील अपेक्षा या सगळ्या ग्रामस्थांची आणि त्यामुळेच उद्या होणाऱ्या या सगळ्या आंदोलनाकडे एकूणच जिल्ह्याचं लक्ष लागलं असं म्हणावं लागेल। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।